आपण इयत्ता पहिलीपासून मराठी बंधनकारक केली पाहिजे. मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया. राज उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन मोर्चाचा निर्णय घेतला. यातच सर्व आलं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एकत्र येत असल्यास सर्वांनी त्याचं स्वागत करावं. राऊतांची प्रतिक्रिया. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जीआरची प्रतिकात्मक होळी करणार. जाहीर सभेचंही आयोजन. मुंबईत मनसेच्या बॅनरवर भाजप मंत्र्याचा फोटो. अजित पवारांनंतर आज बॅनरवर अशोक उईकेंचा फोटो. तर मराठीसाठी एकत्र व्हा शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा सेनेमध्ये प्रवेश करणार. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम. विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये जगताप हंडोरेंना वगळलं. वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार. निलेश राणेंसोबत बैठक घेऊन नगरपंचायत निवडणुकीबाबत चर्चा करणार. राणेंनी ठरवल्यास नगरपंचायत महायुतीमध्ये लढू किंवा स्वबळावर लढू. उदय सामंतांचं वक्तव्य. गोंदिया जिल्हा बँकेसाठी आज मतदान सुरू. 11 मतदान केंद्रांवरून 894 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. बँकेच्या 18 संचालक पदांसाठी आज मतदान. दुपारी 4 पर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 20 गटांमधून 213 उमेदवारी अर्ज दाखल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आजी माजी खासदार आमदारांसह दिग्गज उतरले मैदानात.